बिरसा मुंडा जिंदाबाद, बिरसा मुंडा जिंदाबाद, टंट्या भील जिंदाबाद, राघोजी भांगरे जिंदाबाद, ख्वाजा नाईक जिंदाबाद, तिलका मांझी जिंदाबाद, जयपाल सिंग मुंडा जिंदाबाद. आपण एक आहोत, आपल्याला सर्वांना दाखवायचं आपण एक आहोत. जरा आवाज येऊ द्या. तुमचा रिस्पॉन्स जेवढा राहील तेवढा मला बोलता येईल. आपल्याला दाखवायचं आपण एक आहोत. जरा हात उंच, अंगठा हात मध्ये आणि मूठ बंद. आता आपण झालो एक. आता आपण काय झालो म्हणा जोराने जय. जय सेवा, जय जोहार. क्रांती सूर्य महामानव धरती आबा यांची 150वी जयंती. या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी मेरा समुदाय है, आदिवासी मेरा समुदाय है, जोहार मेरा अभिवादन. प्रकृति हमारी पूजा है, प्रकृति हमारी पूजा है, तीर कमान हमारी पहचान. जल जंगल जमीन, जल जंगल जमीन हमारी पहचान है. बिरसा मेरा स्वाभिमान, बिरसा मेरा स्वाभिमान, बिरसा मेरा स्वाभिमान. सर्वप्रथम स्वराज्याचे जनक राजे छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासीचे जननायक क्रांती सूर्य महामानव धरती आबा बिरसा मुंडा, शिक्षणाचे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना लढण्याचा अधिकार दिला, असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली, असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या सर्वांना सोबतच समोर ज्या ज्या आपल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या महामानवांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहे, अशा सर्वांच्या समोर नतमस्तक होते. आज आपण 150वी जयंती साजरी करतोय, पण या जयंतीची दिशा बदलवण्याचं कटकारस्थान या अगोदरही झालेलं आहे. 9 ऑगस्ट तारीख माहिती आहे आपल्या सर्वांना. 9 ऑगस्ट या दिवशी आपण कुठला तरी दिवस साजरा करतो. आपल्या सर्वांकडून उत्तर हवं आहे, 9 ऑगस्टला आपण कोणता दिवस साजरा करतो? कुठला दिवस साजरा करतो? जागतिक आदिवासी दिवस. या दिवशी खऱ्या अर्थाने आदिवासी विभागाने जागतिक आदिवासी दिवस साजरा न करता त्याऐवजी एक दुसरा दिवस साजरा केला होता. आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का तुम्हाला? काय केलं होतं त्या दिवशी? काय केलं होतं त्या दिवशी? राणी दुर्गावती, महाराणी राणी दुर्गावती यांच्या नावाने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम घेतला होता. बरोबर?
तो दिवस खऱ्या अर्थाने कुठला दिवस होता? जागतिक आदिवासी दिवस. पण त्या दिवसाला डावलून महिला सशस्त्रीकरण या नावाने कार्यक्रम घेण्यात आला. तसंच आजही आज खऱ्या अर्थाने कुठला कार्यक्रम आहे? आज खऱ्या अर्थाने कुठला कार्यक्रम आहे? बिरसा मुंडा यांची जयंती. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची देवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, उलगुला जबरान ज्योत आंदोलनाचे प्रणेते नारायणसिंगजी उईके अशा सर्व बहुजन मूल्यवासी महापुरुषांना मी क्रांतिकारी सेवा जोहार करतो. मंचावर उपस्थित मान्यवरांना सुद्धा माझा क्रांतिकारी सेवा जोहार. आज आदिवासी विद्यार्थी संघ सर्व आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या महामानव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम संविधान चौक येथे आपण साजरा करतो आहोत. आज अशा एका महामानवाचा आपण जयंती दिन साजरा करतो आहोत, त्याचं फार मोठं योगदान आपल्या समाजासाठी आहे. एक स्वातंत्र्य सैनिक प्रतिनिधी आणि वसतिगृहातील संघटना आणि समाजातील जी हक्कासाठी लढणारी संघटना आहे त्या सर्व संघटनांना आव्हान आहे, आमच्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे की आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधित्वात 1.5 ते 2 लाख आदिवासी समाजाच्या उपस्थितीमध्ये शासन चढाई होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनी सजग राहावं. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमची तयारी सुरू असणार आणि त्या तयारीसाठी आजच आदिवासी विद्यार्थी संघटना आणि आमचे सर्व कार्यकर्ते आजच कामाला लागणार. जय सेवा आदिवासी मंत्री सर. आता समोर जिल्हा परिषद, महानगरपालिका, महानगर पंचायत आणि पंचायत समित्या आणि त्यानंतर पदवीधर मतदारसंघ या सर्वांचे इलेक्शन्स आहेत आणि या इलेक्शनामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा, आपल्या पार्टीचा, आपल्या नेत्याचा प्रमोशन करावं. यासाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीची उधळपट्टी करत आहेत. हाच ते स्टंटपाटी बाजी आहे आणि आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही ज्ञानसागरात पोहणारे मासे आहोत. आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी लढू शकतो आणि जो आमच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा हिसकावून खात असेल त्यांच्या विरोधात नुसतं रस्त्यावर येऊन लढणार नाही. वेळ आली तर त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांची ऐशी तैशी करणार. एवढी कॅपॅसिटी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून आम्ही इथून आव्हान करतोय. आणि जे हे निवडणुकीसाठी यांनी पक्षाचे जे पॉम्पलेट छापलेले आहेत यांनी त्याचा सर्व हिशोब आम्हाला द्यावा. लीना बनसोड मॅडम ज्या आदिवासी विनाश आयुक्ताच्या आयुक्त आहेत आणि आयुष सिंग मॅडम ज्या अप्पर आयुक्त आहेत आदिवासी विनाश विभागाच्या, त्यांनी याची जबाबदारी घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा आणि आमच्याशी बैठक साधावी. आमचे जे प्रश्न आहेत, आज आमचे प्रश्न असे आहेत की आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर वसतिगृहामध्ये ॲडमिशन भेटली पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप भेटली पाहिजे. DBT सारखा 5 एप्रिल 2018चा जो ज्यांनी शासन विनाशकारी GR आणला तो GR रद्द करून 11 नोव्हेंबर 2011चा जो आमचा सुरळीत आणि नियोजित GR आहे त्या GRला पूर्ववतपणे सुरू करावं. आम्हाला वसतिगृहामध्ये जेवण देण्यात यावं ही आमची विनंती नाही आहे, ही आव्हान आहे. कारण आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना हक, अधिकार आणि सन्मान हे मागल्याने मिळत नाही तर हिसकावं लागते, याची जाणीव आहे आणि हिसकवण्याची धमक आदिवासी संघटनेच्या ताकदीत आहे. एवढ्या ताकदीने आम्ही विद्यार्थ्यांच्या अधिकाराच्या समर्थनात पूर्णपणे खंबीरपणे आम्ही लढणार. हेलन नेपचा जिंदाबाद, फुलो झानो जिंदाबाद, सिद्धू ग्रानो जिंदाबाद, गुंडा दूर जिंदाबाद, टंट्या भेल जिंदाबाद. आवाज दो, आवाज दो, आवाज दो. अभी अपने कार्यक्रम की शुरुआत हो रही है और आज का जो दिन है ये दिन ऐसे महापुरुष के जयंती का कार्यक्रम है जिनकी वजह से
इस देश की और इस देश के न्यायिक व्यवस्था की पहचान होती है, जिनको हम आदिवासियों के नायक, देश के राष्ट्रपालक, महामानव, धरती आबा भगवान जी बिरसा मुंडा, इनके जयंती के उपलक्ष्य में ताकत, जोश और रूढ़ी परंपरा और व्यवस्था के आधार पर आप सभी विद्यार्थी प्रतिनिधि आप लोगों को एक होकर इस कार्यक्रम को सफल बनाना है। धन्यवाद। आज दिनांक 15 नवंबर 2025 आदिवासियों की भूमिका